काय त्या बाईच्या अंगावर कसा बक्क डिझाईनचा सांडलास का तू? पण नाही चालला माझा परकरात पाय अडकला हा ते बरोबर आहे ग, पण त्या पोरग्याला कसलं काय काय बोललेस तू? हा तुम्हाला चहा आला पाहिजे, तुम्हाला जेवण आलं पाहिजे, तुम्हाला रांगोळी काढता आलं पाहिजे. पूर्ण चेहरा बारीक झाला त्याचा. अगं आता डावायचा होता कुणाचा? माझा याचा डाव. पाहिजे. पोरकटपणा कधी संपणार आहे ग तुझा? आ? लाज नाही का वाटत तुला? आ? ये हसतीये, खिदळतीयस तू? त्या बाईनं तुझ्या आई वडिलांचे वाबाडे काढले आणि तू इथे येऊन हसतीस? लाज नाही वाटत? बेशरम, कुलक्षणी हसतीस का इथे येऊन? या बाईनं इतके प्रश्न विचारले तुला, तुला एकही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आलं का? या लोकांनी नकार दिलाय तुला, नकार. फुल्ली मारलीये तुझ्यावर आणि तू इथं सगळ्यांच्या मध्ये बसून हसतीये, खिदळतीये. एक थोबड व्यंकट भाऊजी, मी माझ्या पोरीला हात लावलाय. तिला मी मारेन, जोडेन, लाथेनं तोडवेन, प्रेम करीन, काही पण करीन मी. तुम्ही आणले या पोरगी नाही. माझी पोरगी आहे. 9 महिने 9 दिवस माझ्या पोटात वाढवले मी तिला. तिच्या बाबा काय करायचं हे तुम्ही नाही ठरवायचं, ते मी ठरवेन. तुम्हाला जर इतका पुळका येत असेल ना, तर या आश्रित पोरीचा येऊ द्या, तिच्या पुरता मर्यादित ठेवा. माझ्या जोरात काय करायचं हे मी ठरवणार. अधोक्षज चल चल ये चल. आहो हो, परत झोपलात तुम्ही? एवढ्या वेळ कधी झोपता का तुम्ही? चला उठा लवकर. आहो आहो अरे देवा, यांना तर ताप भरलाय. परत दादा काय? ते नारायणी ताईचं कळलं असेल ना तुम्हाला? नारायणी ताई? कोण नारायणी ताई? मी नाही ओळखत.
हा अंताजी महाराजांची मुलगी होय. त्यांच्या घरी कोणी आजारी पडलंय का? नाही म्हणजे तसं असेल तर सांग, नाही तर माझं त्या घरात तसंही काही काम नाही. आणि असेल तर मी डॉक्टरांना पाठवतो. या गरीब कंपाऊंडरचं त्यांच्या घरात काय काम? जमलं असेल ना? म्हणजे साखरपुड्याची तारीख ठरली का डायरेक्ट लग्नाचीच ठरवली? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही तर कोणाला ओळखत नाही ना. नारायणी ताई बद्दल बोलत असाल तर सांगते मी, अजून काही ठरलेलं नाही. काय? कोणीतरी वेळेत घरी येऊन बोललं नाही तर दोन्ही तारखा ठरतील. काय? अजून ठरलं नाही? नाही, म्हणजे काल जो मुलगा आला होता त्याचं काहीच बोलणं झालं नाही? लग्न नाही, साखरपुडा काहीच नाही? तिकडून काय होईल असं मला तरी काय वाटत नाही. पण तुला का असं वाटतंय? नारायणी ताईला ते स्थळ अजिबात आवडलं नव्हतं. ती रडत होती. काय करणार बिचारी? ज्यांनी काय करायचं ते काहीच करत नाही म्हणून रडत होती. तिच्या मनात काय ते तिलाच माहिती. ज्यांना काही कळत असेल त्यांनी तरी काय केलं पाहिजे? नाहीतर आलेल्या मुलाला पोच म्हणायला लागेल तिला. इंदू, अगं एवढीशी आहे तू तरी एवढं बोलते. आहेत ना मोठे, करा ना काहीतरी. अगं इंदू, एवढं सहज सोपं नसतं बाळा, नाही कळणार तुला. मग करा ना सहज सोपं.